याला व्हिडिओ काढावा. हॅलो गाईज, आज हम आता मराठीतून बोलायला, पण आज आम्ही रायगडला चाललो. हे बघा, सगळी या रस्त्याला एवढी जाम आहे. आता थांबणे वाटामध्ये एवढी गर्दी आहे. गाडी चालवायला बी नकर भीती वाटत आहे. एवढं घाट मोठंच मोठं आहे. आता घाट थोडी बाहेर निघालो. आता चाललो रायगडला दीक्षाभूमीसाठी. तिथलं व्ह्यू दाखवतो होतो तुम्हाला. तुम्ही आता बघत राहा. हे बघा, आता पुढचं तर तुम्हाला चालूच राहते सगळंच. आता तुम्ही पण या. हां, तुम्ही पण या रायगडला, तिथे भेटू. हां, चालतंय, ठीक आहे, बनतो. ये देखो गाइस, अभी इस रूट पे आता आम्ही चालल्या रायगडला. थोडी थांबल्या होत्या इथं. बघा किती पब्लिक, असे खूप पब्लिक आहे. पण ते रोजचं कंटिन्यू चालत आहे ते बेन आता रायगडला. बरी राज्याभिषेकमुळं साला फुल गर्दी आहे. तुम्हाला अजून वरचं व्ह्यू तर बघायचं बाकी आहे. तुम्ही कंटिन्यू माझ्या ब्लॉगमध्ये राहा. कंटिन्यू तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी, ठीक आहे. हे आता माझी गाडी, गाडी चालू करून मला आता जायचं वरी रायगडला, ठीक आहे. चाबी बघा, ते बघा बबली आहे. लई बुला आहेत, ते पण चालले आता रायगडला वरी. हे टॉमी काय पण खंडीवर आहेत. हे देखा बघा, खूप आता वरचे तर रायगडचं व्ह्यू. हे छत्रपती आता रायगडी आहे. इथून आपल्याला तेवढं काय क्लिअर दिसत नाही आहे. आता वरी चाललो. हे काय पब्लिक रेडी आहे जाण्यासाठी. तर आम्हीच रेडी नाही आहे. मी चाललो मला दाखवतो अंदर. हे बघा काय गर्दी, हे काय अंधार गुडूप आहे इथं. बस आले आता रायगड. हे बघा पब्लिक जायला. बस बी थकून गेली आहे. अंधारामध्ये बी रायगड जाणं लई सोपं नाही काही. आता पण हे देखो सब लोग आ रहे तर सगळेच जण झालो आम्ही वरी रायगडवर. अंधार पडले पुरा अंधार. काहीच दिसत नाही, काहीच. लोणावळ्याला पाणी पडल्यावरच आहे. हा, पाऊस काय खतरनाक. लोणावळा राहायचे देवकुंड वॉटरफॉल खतरनाक बघायसारखे आहेत बहुते. हा, मला तर बॅग घे की थोडं पाऊस जिरवाला तर फोन बोलायला घेतो तर बॅग. त्याच्या मी बॅग मध्ये बघायचं आहे. घ्यावाच लागते.
नाही तर आता इकडे बारामतीला फोन टाकतो ना सरगेटला बेस्ट. हा गावाकडून त्याला बोलून घेतलो त्याला लई चहा रायगडला जायची. तेच जेवायला राहणारच इस तरफ जाना इथं जायचं आपल्याला रायगड. जेवण सुद्धा चालू आहे इथे. हे बघा बघा सगळीकडून विरून सगळीकडे व्हिडिओ सगळीकडे जायचं जेवण बिवण सगळं आता इथे चालू आहे. आम्ही खाली जेवण केले. हे बघा आम्हाला माहीत नव्हतं जेवण इथे जेवण राहील म्हणून. त्याच्यामुळं पहिल्यांदा आमचा प्रवास आम्ही राजा अभिषेकीला पहिल्यांदा आलो. त्यासाठी खाली जेवलो आम्ही. ते पण इथं 6 जून 1674 राज्याभिषेक. आताच खाली टाकून टाकलं. हे बघा लाईन जेवलं नाही थांबलेत. चलून थकून गेलेले आहेत. कुठं पत्र आहे मायावी सांगू शक ना. मोठीची मोठी कुठं हा ऐ आलेले माणसं आहेत आणि ते म्हणते तोरी फुल गर्दी आहे. वरी जावं तिथं पता कळत काय माहिती होत नाही की वरी गर्दी आहे कसं आहे. बघा येणारे रस्ते चालू आहेत. लय गर्दी फुल गर्दी दिसणार आहे. पण रात्री आता किती वाजले का 9 वाजले का तरी पण अजून केवढे चालत आहे दोरी. हे बघा रस्त्यावरच करावंच लागेल ना. एवढी फुल गर्दी आहे एवढी. पुरवले की झोलाले घामानं ते पण करत आहे. हे वरून येणारे हे जाणारे येणारे. पुरं घाम पण पुरी गर्दी आहे ना. पण मी मागे आलो होतो तर एवढी गर्दी नव्हती इथं. आता राज्याभिषेक आहे म्हटलं बरी गर्दी आहे का नाही. जय शिवराय मित्रांनो. बघा हे लुक हे बघा गर्दी पण आहे. बंद आहे रस्ता पुरं जाम दिसत आहे. पुरं रस्ता जाम आहे इथं. कसं करायचं पोलीस वाले सगळे लागलेले आहेत. काय वरी जायचं काय वरी जायला येते काय नाही माहीत नाही. चला कसं करायचं. आज बघा फुल गर्दी दिसणार रायगडचं. हे आहे रायगडचं दुरोजा. हां आहे का नाही. कसं करायचं आता माहीत नाही. वरी जाऊ का नाही. वरून येणारे खाली येऊ लागलेत पण जाणाऱ्याची काय गॅरंटीच नाही. भाऊ कुठं आहे. भाऊ इथंच असेल. आता खालच्या दर्जाने हे दर्जा तर बंद आहे. खालच्या दर्जाने जायचा प्रयत्न करतो. चला आम्ही खालच्या दर्जा काय करतो चला जाऊ बघून तरी उचला की आधी येऊ तर. आता आई तेवढा दूर आल्या. हा चला जाऊन बघून या. हे बघा कसे बसलेले आहेत. महादेव पब्लिक
आता चला खालच्या दर हे बघा गर्दी इकडे बी आमची आम्ही चला होता इकडे पण किती वेळ लागेल ते का सांगायचं नाही आपल्याला ते मलाही माहीत नाही काय नाही पण उगे जायचं म्हणून चालला तर चालला आहोत म्हणजे मोबाईलची चार्जिंग संपून गेले बघा गर्दी इकडून बी आणि येणार आहे बी भरपूर आहे गर्दी भरपूर काम चालू राहिलं पाहिजे इथून तर इथं जायचं पण इथं जायला तर पहिलं गेट तर बंद आहे आता दुसऱ्या गेटनं जायची जायचं म्हणजे जायचं आता आला एवढा दूर म्हणलं बरे आता आले जाणं का फायदाच आहे काय हां एवढा दूर येऊन खाली जाणं का फरक पडत नाही का नाही चला हे बघू शकता मित्रांनो इतकी गर्दी होती इथं गरमीनं पुरं म्हणजे शर्ट वरलं होऊन गेलंय तरी पण या शिवभक्ताची गरमी संपतच नाही आहे बघा सगळं कसं ओरडतात मागून पण प्रेम असं आहे आमचं शिवभक्त याच्यामुळे आलेले आहे ते सगळे बघा किती पोलिसाला किती ओरडतात तरी पण ऐकत नाही गर्दी काय सांगायचं शिवभक्ताची एवढी गर्दी आहे इथं त्या प्रचंड गर्दीमुळे काहीच करू शकत नाही कोणाला बी काय खतरनाक सगळे एवढ्या भाविक सगळे शिवभक्त आलेले आहेत तिथं गर्दी पाहून प्रचंड मनापासून चांगलं वाटतं आम्हाला पण बघा हे किती गर्दी म्हणजे गर्दी मी पण या गर्दीमध्ये काय सांगायचं तुम्हाला आता पुरं येऊन गेलो आहे गरमी घामानं पुरं लद होऊन गेले तर बघू शकता मला पण हे बघा आता प्रचंड गर्दी झालेली आहे तरी पण अजून सोडत नाहीत ते चालत आहे तसंच चालू जायचं आता काय सांगायचं या गर्दीला कोण रोखू शकणार आहे बघा बघा पोरं किती वरी सगळं थांबून आहेत पोलिसाला सांगतायत समजून पण कोणी ऐकायला रेडी नाही इथं कसं शिवभक्ताची वरी जायची एवढी गर्दी हाऊस वरचे व्ह्यू बघायचं पण काय करू शकता गर्दी पुढे काय करू हे बघू शकता हे मित्र बघ पोलिसाला सांगतायत समजून आणि बघा मित्रावरच गेलेले आहेत तर आम्ही खालीच आहो आम्ही तरी पण इथं या गर्दीमध्ये थांबून दम गुटल्यासारखं होतं पण काय करायचं आज पहिलं राज्याभिषेक आहे वरी जाणं गरजेचं आहे आमच्यासाठी हे आता वरी चालले आहेत सगळे आम्ही पण वरी जायला पायऱ्या दिसत बी नाहीत खाली आम्ही वरी बघा गर्दी वरी जाऊन चार्जिंग बी लावा लागते वरी झालं असेल वरी बी सुविधा आता अजून किती 1 घंटा लागला वर जायला हे वरी चाललेत आता बघा गर्दी बघा नाही आता आम्ही अर्ध्या वाटत आलो आहे हे बघा चढायला पब्लिक हे बघा आता आम्ही वरी चाललो हे शॉर्टकट घेऊन आले ते आता आम्ही शॉर्टकट घेतलं आहे सरळ आल्या की एवढं वरी चढणं होत नाही
आता कसं इकडे चढूच लागलो शॉर्टकट घ्यायची रायगड आता दुरीच्या पक्षी आलो सगळे माणसं बसून आहेत मध्ये जाण्यासाठी पायऱ्या पण दिसत नाही जय छत्रपती संभाजी महाराज की जय महादेव जय श्रीराम जय श्रीराम जय महादेव महादेव पाणी रे इकडे पाणी पडवटे ले गर्दी किडे दिसणार पुढे दिसणार झाले ती काय दिसणार महादेव हे बघा बघा इथून तर असंच इकडे आता आलो आम्ही वरी है ना इथे जायचं आम्हाला आता आता बघा है ना आता आलो आम्ही वरी चल ऐ पब्लिक मित्रा इकडे ना पलीकडे या साईडला या ज्याला बसायचं इकडे बसा यह है किल्ला दररोज आमीन आता आलो रायगडवर
पण एवढी होते गर्दी तेव्हा आता आलो आहे. हे बघा फुल गर्दी होती तरी पण लय माणसं निघून गेले खालच्या खाली. आम्ही आता जिद होती आलो. 4 घंटे लागले वर या खाली खालून वर या. हाय थोडी चार्जिंग तेवढे तर उडून टाकू. हे बघा इथं सगळे झोपलेले आहेत. आता सगळे झोपलेले आहेत पण सुविधा म्हणतात खतरनाक अजून झालं नाही काय बी. हे बघा सुविधा अजून ओके आहे. सगळे ओके झोपी गेलेले आहेत हे का नाही. रायगडवर सगळं झोपलेले आहेत. अजून काय क्रमाची अजून काय याची नियोजन अजून नाही. आता होईल आहे सध्याला. हे बघा जय खाली हे सगळे इथे थांबलेले आहेत. हे इथे दर्शन चालू आहे. फोटोशूट सगळे गर्दी म्हणजे गर्दी सगळ्यात जास्त गर्दी झालेली आहे. फोटो काढायचं तुला कुठे इथे फोटो हां काढणार हां तर खराब झालं म्हणजे जमलं का बरं. आपले कुठे हे ड्रोन चालू आहे. हे बघा हे आहे शिवाजी पब्लिक अजून कवर नाही. काय करायचं हे बघा इथं एवढं व्ह्यू दिसला आहे. अजून गर्दी तर बघा गर्दी. दोन्ही पण दिसले पाहिजे असं म्हणतात का. असं दिसला पाहिजे असं काय उभं लागतं. हे बघा हे बी मंदिर आहे. याच्यामध्ये शिवाजी महाराजाची मूर्ती केलेली आहे. मला तर मध्ये नेऊन दाखवतो. हे बघा इथं आता गर्दी पब्लिक. इथे बघा किती जण झोपले इथं. फुल पब्लिक. व्हिडिओ आता मंदिरात आलो आम्ही. जायचं आहे फुल मंदिरामध्ये आला. मूर्तीचे दर्शन करून घरला. मोबाईल विषयीच्या पडासारखं आहे माझं. फुल मोबाईल विषयीच्या पडते. आता मोबाईल विषयीच्या पडलं की आता काही नाही. हे बघा ती जण व्हिडिओ करणार आहेत. फुलमध्ये व्हिडिओ काढतात. आम्ही नगर झूम करतो थोडी.
मंदिर आहे शिवाजी महाराज मंदिर आहे. ही मेन जागा आहे. इथं हे ना होय म्हणजे शिवाजी महाराजची मूर्तीची हे आहे का हे? बेड होते इथं? म्हणजे याचे एक रूम होतं म्हण की. हा हा कुठं तिथं बरं. हा असं नव्हतं, हे 7 मजली होतं पूर्ण. 7 मजली होतं का? पूर्ण लाकडाचं होतं. 7 मजली होतं. हा आता दगड आहे ना, हा. लाकड सगळं केलं, लाकड 7-8 मजली होतं. अरे बापरे. माहिती होतं पहिलं आपल्या त्या खापराचं घर कसं नाही हा तुळे असते तुळे हा तुळ्या होती याला. अरे इकडे तुला हाऊस दाखवतो म्हणलं तर तू बघत ना तुला घुमा इथं हा चल हात दाखव. इथं पाण्यात हाऊस होता. होय या पाण्यात हवं इकडे परत सांडपाण्यात हाऊस होता. पाण्यात होते तर इथे माणसं आहेत पाण्यात. शिवाजी महाराजचं पूर्ण समजा घर पुढल्या साईडला किचन हा माल माल आणि इकडे चला आता इकडे पाठीमागा की नाही राणी महल आहेत सगळे. शिवाजी महाराज 8 राण्या होत्या. 8 रूम आहेत. 6 रूम आहेत. 6 राण्या आहेत होत्या. कुठं आहेत? 8 8 होते का? अच्छा 2 खाली जातात का? हा हा पाथरमध्ये राहत होते ना. अच्छा कुठं? हा चला चला. सेम टू सेम आहे सगळे, फक्त एकच बघू आपण. हा त्याच्यानंतर हा जमते जमते. तुमचा गाईड मला 100 रुपये द्या. हा देते की आम्ही समोर गाड आम्हाला माहित नाही याच्यामुळे माहित जर झालं आम्हाला. हे आमचे गाईड आहे ते हे सगळं सांगते आम्हाला की काय आहे इथे. हा येते राहण्याचं महल. हे महल आहे सगळं. हे अरे बापरे राणी माले हे बघ मोठे महल आहे ते. आता काय काय बेड मध्ये पाय ठेवले की सगळं समोर आहे सगळं. होय बघ मोठे मोठे महल आहे ते. दगड राहिले सगळं. हा हे बघा पहिलेच्या शिवाजी महाराजांच्या जेव्हा ते राहण्याची महल आहे ते. हा म्हणजे बाथरूम म्हणजे आपल्या कशा बाथरूम आहेत तशा बाथरूम आहेत पाठीमागे. बाथरूम मध्ये शिवाजी महाराज यूज करते बाथरूम. आणि इटकराचं बांधकाम जे झाले की नाही हे पेशवे काळामध्ये झाले. पेशवेच्या हातामध्ये किल्ला गेलता ना हा तर हे पेशवे काळामध्ये तो झाले. आहे थाडी पर हिरोजी इंदुकरने बांधलेला वाडा आहे. हा, चला आता इकडे हा चला. ना तुला हा हे 8 टप्पल आहेत. म्हणजे शिवाजी महाराज सगळे कामकाज बघणारे सगळे माणसं होते की नाही. सगळं आताचे फडणवीस काळातले मंत्री आहेत ना, हे 7 मजली होते. ते पण पहिले ते मंत्री काळातले सगळं त्यांचं बेडरूम वगैरे सगळ्या गोष्टी होते. 7 मजली होते पूर्ण. रायगड 7 मजली होता पूर्ण. ही 7 मजली होती. पूर्ण रायगड 7 मजली होता पूर्ण रायगड. रायगड अरे जळ बापरे. मुघलांनी जवळल्याच ना हम्म 12 दिवस लागले तर. आता काल जायला मी आलतो
पप्पा हा. मम्मी आणि तिथे पिंपळगाव तो कोणतं येडे पिंपळगाव कोणतं कोणतं पिंपळगाव मला आता पडेल काय तुम्हाला मोबाईल बरोबर मोबाईल पडला असं मग हे पूरमध्ये खोलचा खोल आहे. शिवाजी महाराज काढले ना मंत्री फडणवीस काढले कसं मंत्री आहेत ना 7 मजली होतं. आमच्या मित्राचा ड्रोन शूट केलेला आहे मित्रांनो. हे बघा व्हिडिओ एवढा खतरनाक बनलेला आहे ना. मला चार्जिंग संपल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही. त्यामुळे सध्याला ते मित्र होतं त्याच्यामुळे ड्रोनचा व्हिडिओ केलेला आहे. त्याची व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आपण नंतर पण हे कसं आहे नाईटचं मधला व्हिडिओ बनलेला आहे. तरी पण शिवाजी महाराजाच्या याच्यामधला मध्ये दिवसाचा व्हिडिओ मला बनवायला आला नाही. चार्जिंग संपलेली आहे मित्राची मोबाईलची त्याच्यामुळे बनवलं नाही. एवढं ड्रोनचा व्हिडिओ शूट केलेलं होतं तेच त्याच्याकडून घेऊन टाकलेलं आहे मी. बघा आता हे चाललेले आहे राज्याभिषेक सोहळा म्हणलं तर मी पहिली बारच गेलेलो आहे मी तिथं.